सकाळी डिमिलिटरी झोन बघितलं. खूप छान वाटलं. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. साधारण 3:30 वाजता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो होतो मँगडॉंगला. आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ हॉटेलला जाऊन आराम केला. आता संध्याकाळचे साधारण 6-6:30 झालेत आणि आम्ही आता आलो आहोत, जसं मी तुम्हाला दाखवलं, एन टॉवर. आणि तिथे जाण्यासाठी लागते आहे केबल कार. राजेश गेलेत केबल कार आणण्यासाठी. आय होप तुम्हाला दिसतेय. नाही दिसत आहे. ही बघा. आणि हे टॉवर. ऑब्झर्वेटरी डेकला जाण्यासाठीच केबल कारचं तिकीट राजेशने, मी जसं सांगितलं तुम्हाला, खाली ऑफलाईनच बुक केलं. 15,000 बोनचं एकाचं तिकीट, म्हणजे आपल्या इंडियन करन्सीनुसार साधारण 932 रुपये राऊंड ट्रिपचे. आणि क्लूकवर पण साधारण तितकंच दाखवत होतं. त्यामुळे आम्ही असं विशेष काही फरक जाणवला नाही की ऑनलाईन स्वस्त आहे किंवा आहे वगैरे. तर आता इथे बघूया कसं आणि काय सिस्टम आहे ती. लोकल ट्रेनमध्ये बसल्यासारखं वाटतंय. आणि आम्ही केबल कारमध्ये बसून टॉवरकडे निघालो होतो. केबल कार राईड नेहमीच अगदी अविस्मरणीय असते. जर तुम्हाला हाईटचा फोबिया नसेल तर नक्कीच तुम्ही केबल कार राईड घ्या. वरून ही छोटी छोटी घरं, हे रस्ते, झाडं झुडपं बघायला एक वेगळाच आनंद मिळतो. तर नामसान टॉवरला येण्यासाठी 3 पर्याय आहेत आपल्याजवळ. पहिला आम्ही घेतला होता केबल कारचा. म्यॉंगडॉंगपासून आम्ही टॅक्सीने नामसान टॉवरकडे आलो होतो. काकाओ टी नावाचं एक ॲप आहे इथे, जसं आपल्याकडे ओला उबेर आहे त्याप्रमाणे इथे काकाओ टी आहे. त्यावरून आम्ही आमची टॅक्सी बुक केली होती. त्याचे साधारण 8,000 वोन झाले होते. इंडियन करन्सीनुसार साधारण 450 ते 500 रुपये झाले होते त्याचे. फार लांब नाही आहे. एक साधारण 8 ते 10 मिनटामध्ये आम्ही इथे पोचलो होतो टॅक्सी ड्रॉप लोकेशनच्या जवळ. सेकंड होतं की तुम्ही हायकिंग करून येऊ शकतात, चालत येऊ शकतात. त्याला 25 मिनिट लागतात वरती. त्यांनी रस्ता वेगळा बनवला आहे तसा हायकिंगसाठी, तर तिथे तुम्ही तसं वरती जाऊ शकतात. थर्ड आहे की बस तुम्हाला म्यॉंगडॉंगच्या गेटपासून मिळेल आणि तिथून तुम्ही खाली जिथे टॅक्सी ड्रॉप करते तिथेच त्या बसचा स्टॉप असतो. आणि तुम्ही टॅक्सीने न जाता म्यॉंगडॉंग स्टेशनच्या एक्झिट 4कडे गेलात ना, तर तिथे तुम्हाला नामसान ऑर्मी मिळेल. जस्ट लाईक लिफ्ट असते ती. तर त्याच्यावरून तुम्ही फ्री जाऊ शकतात केबल कारपर्यंत. केबल कारने आम्ही टॉवरच्या बेसला पोहोचलो होतो आणि त्याच्या बाहेरच आहे, टॉवरच्या जस्ट बाहेर जे टेरेस आहे, तर तिथल्या रेलिंगला हे असे अनेक लॉक्स तुम्हाला दिसतील. पूर्ण तो जो प्लाझा आहे तेवढा भरून हे सगळे लॉक्स लावलेले आहेत. कपल लॉक्स म्हणतात त्याला. आणि लोक खास ह्या पॉईंटला भेट देण्यासाठी, खास करून कपल्स इथे येतात. त्यांची अशी मान्यता आहे की हे जे इथे लॉक्स दिसत आहेत तुम्हाला, हे आपण ॲज अ सोवेनियर विकत घ्यायचं इकडनं. आणि ते लॉक आपण इथे कुठे पण समजा लावलं, दोघांनी आपलं नाव लिहायचं त्याच्यावर, आणि ते लॉक इथे कुठे पण साधारण रेलिंगला किंवा या प्रिमाइसमध्ये कुठेही लावलं तर आपण 7 जन्म एकत्र राहतो. इथे बरेच कपल्स आम्हाला तसं करताना दिसले. हे बघा, हे कपलसुद्धा तेच आपलं करते. ही कपल्स इथे हे लॉक लावतात आणि चावी ना फेकून देतात. प्रत्येक लॉकवर जोडीचं नाव लिहिलेलं आहे.
आपल्याकडे जशी वटपौर्णिमा आहे ना, आपण वडाला 7 फेऱ्या मारतो, त्या पद्धतीने त्यांचं असं म्हणणं आहे की आपण इथे लॉक असं लावलं दोघांच्या नावाचं तर आपण 7 जन्म एकत्रच राहू. प्रत्येक ठिकाणच्या आपल्या वेगळ्या वेगळ्या फिलिंग्स असतात. हे कल्चर असं युरोपमध्ये सुद्धा बघायला मिळतं. युरोपमध्ये बरेच कपल्स हे असे पॅडलॉक्स जे आहेत ते ब्रिजला बांधतात ॲज अ सिम्बॉल ऑफ एव्हर लास्टिंग लव्ह म्हणून. तिथून ही पद्धत आहे ही कोरियामध्ये आली. साधारण 2006 साली जेव्हा हे टॉवर सगळ्यांसाठी खुलं झालं तेव्हा कोरियन लोकांनीसुद्धा ही पद्धत उचलून धरली. ह्या एरियाला समजा बघायचं असेल तुम्हाला, म्हणजे जस्ट ओन्ली कपल लॉक पॉईंटपर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर याचं तुम्हाला तिकीट घेण्याची गरज नाही आहे. बरेच लोक फक्त एवढ्याच पॉईंटपर्यंत येतात आणि आपले फोटो वगैरे क्लिक करून किंवा काही जणांना लॉक वगैरे करायचं असेल, ते घ्यायचं असेल विकत आणि तेवढंच बघायचं असेल, फोटोशूट करायचं असेल तर त्यासाठी तिकीट नाही आहे. ते तुम्ही फ्री येऊ शकता. तिकीट ऑब्झर्वेशन डेकसाठी आहे. थोड्या वेळाने आम्ही ऑब्झर्वेशन डेकसाठी निघालो आमच्या लिफ्टकडे. ऑब्झर्वेशन डेकला जाण्यासाठी लिफ्ट आहे तर तिथे आम्ही निघालो होतो. लिफ्टकडे जाणारा रस्तासुद्धा त्यांनी फार सुंदर सजवून ठेवलेला आहे की जेणेकरून जास्त चालावं लागतं ॲक्च्युली, पण ते चालणं तुम्हाला बोरिंग होऊ नये. तुम्ही गुंतून राहतात हे अशा वेगळ्या वेगळ्या छान डिझाईन्स झालं किंवा जे काही त्यांनी केलेलं आहे डिजिटल जे स्क्रीन आहे इथे केलेली ती फार सुंदर आहे. लिफ्टच्या बाहेरच्या साईडला सुद्धा हे डिजिटल स्क्रीनिंग होतं. तर फार सुंदर दिसत होतं. कोरियाची माहिती, काही गिफ्ट्स, म्हणजे ऑलिव्ह यंग जो ब्रँड आहे कोरियामधला स्किन केअरचा, तर त्याचेसुद्धा इथे ॲडव्हर्टाईज दिसतील तुम्हाला. हे ऑब्झर्वेशन डेक 5F आहे, जे अगदी हायेस्ट पब्लिक ऑब्झर्वेशन डेक आहे आणि तिथून तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू मिळतो सेऊलचा, ज्यावर गिफ्ट शॉपसुद्धा आहे, डिजिटल टेलिस्कोपसुद्धा आहे आणि कॅफेसुद्धा आहे. लिफ्टच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही बघतातच की मूवी आहे, आपण लॉटे वर्ल्डला सुद्धा बघितली होती तशी याच्या आतमध्ये सुद्धा आहे. सेऊलमधल्या काही अट्रॅक्शन्सची फोटोज म्हणा किंवा काही माहिती याच्यामध्ये होती थोडीफार असं म्हणू शकतो. ओरिजिनली टॉवर हे बिल्ड झालं होतं ॲज अ ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकम्युनिकेशन टॉवर फॉर TV अँड रेडिओ सिग्नल्स. अर्थात आजही हे काम अविरतपणे तसंच सुरू आहे. आणि आम्ही ऑब्झर्वेटरी डेकवर पोहोचलो होतो. स्पेशली लोक इथे संध्याकाळीच येतात सनसेट बघायला किंवा नाईट व्ह्यू बघायला सेऊल सिटीचा. इथे समोरच तुम्हाला ही जी नदी दिसते आहे ही हान नदी आहे. हान रिव्हर म्हणतात त्याला सेऊलमधली. जसजशी रात्र होत राहते आणि लाईट ऑन होत राहतात प्रत्येक ज्या सिटीमधले ना, ते अजून सुंदर दिसतं. वरती जसं तुम्ही बघताय प्रत्येक सिटी जी वेगवेगळ्या देशांची राजधानी जी आहे तर त्याचं तुम्हाला किती अंतर आहे इथून ते लिहिलेलं आहे. ऑफकोर्स न्यू दिल्लीचं पण होतं आपल्या भारताची राजधानी. इथे काही गिफ्ट शॉपसुद्धा आहेत आणि कॅफेसुद्धा आहे. याच्यावरती अजून एक फ्लोअर आहे, पण ते ऑब्झर्वेटरी डेक नाही, ते एक इटालियन रेस्टॉरंट आहे. हा रस्ता तो आहे जो हाईक करून येतो ना आपण, जे लोक हाईक करून येतात तो हा रस्ता आहे टॉवरसाठी. आपण ह्या जे ऑब्झर्वेटरी डेकवर आलो आहोत ना, तर ह्याचं जे अंतर आहे साधारण
समुद्र सपाटीपासून 400 मीटर वर आहे आणि नामसान नावाचं जे एक डोंगर आहे त्यावर हे टॉवर बांधलेलं आहे. नामसान टॉवरची जी हाईट आहे ती 777 फूट उंच आहे. लाडूला आम्ही कॅफेमधनं त्याला आवडीचं काहीतरी खाऊ घेऊन दिला होता. काहीतरी रोल होता तो, आता मला नाव नाही सांगता येणार त्याचं. आणि हे वॉशरूम, मेन वॉशरूम. राजेश म्हणाले की वॉशरूमसुद्धा एक किती वेगळ्या पद्धतीचं आहे इथे, तर ते मी एक शूट करतो आणि आपण ते सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये टाकूया. त्यामुळे हा पीस राजेशने शूट करून आणला आहे, तो मी ह्यात जोडते आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा खाली यायला निघालो की काही लोक असे एन्जॉय करत होतो K-पॉप सॉन्गवर आणि राजेशसुद्धा त्यांना सामील झाले. ऑब्झर्वेशन डेकवरून आम्ही खाली आलो. कोरियाचं वातावरण, आम्ही मे महिन्यात गेलो होतो, अतिशय प्लेझंट होतं. गरमसुद्धा नाही, अगदी थंडसुद्धा नाही. पुन्हा आलो, थोडा वेळ पुन्हा हे पॅडलॉक सगळे बघत होतो. थोडंसं तिकडे टेरेसवर गेलो, सिटीचा व्ह्यू बघितला. थोडा वेळ तिथे फोटो वगैरे पण आम्ही क्लिक केले. इथून निघायचं मन होत नव्हतं, पण हा एक वेगळा अनुभव होता मात्र नक्की. आजच्या दिवसाच्या सकाळच्या भागात इतिहास कोरियाचा आणि संध्याकाळी हे प्रेम, हे सगळं आम्ही अनुभवलं. आज पुरता एवढंच. भेटूया पुढच्या भागात. भाग आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.